शेवटच्या स्पर्धकाचे गाणं उरले, पण त्याआधी आपण एक खूप महत्वाचं आणि सुंदर असे गाणं ऐकणार आहोत. ते गाणं कोण सादर करणार आहे माहितीये? आपली आजी. आजी प्लीज, आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आणि आम्हाला माहितीये की तुम्ही खूप छान गाता. प्लीज 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 आजीसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या. अथर्व, तू खूप छान एकदम कॉम्पेअरिंग करतो. थँक्यू. कसं चढवायचं झाडावर तुला बरोबर माहिती आहे. थँक्यू. मी काही छान वगैरे गात नाही, मला गाण्याची आवड आहे. आणि आता इथे म्हणजे हा संगीताचा मंच आहे, इथे मला अभिनय करून दाखवता येणार नाही, म्हणून मी 4 ओळी गाण्याच्या म्हणणार आहे. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचिला विकत घेतला श्याम बाई, मी विकत घेतला श्याम बाई, मी विकत घेतला श्याम. बाळगुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संता घरचा, बाळगुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संता घरचा, हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम, दासांचा श्रीराम. विकत घेतला श्याम बाई, मी विकत घेतला श्याम बाई, मी विकत घेतला श्याम. वा, खूप सुंदर आजी. मला आजोबांना विचारायचंय की तुम्हाला कसं वाटलं आजींचं गाणं? 2 दिवसापासून मी हिच्याशी भांडत होतो. मला माहित होतं की इथं आल्यानंतर हिला गावं लागेल, तर हिला मी म्हणालो होतो की बाई गे, हे असलं गाणं गाऊ नकोस, तू दुसरं उडतं गाणं घे की ज्याच्यात ठेका आहे, ज्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि तुझा कुठं जर चुकलीस तर ते हे आहेत ते रती महारथी की त्यांनी हे केलं होतं. पण आता हे गाणं ऐकल्यानंतर वाटतंय की नाही, ही गायली ते छान झालं, मस्त गायली. आता आज जाऊन घरात भांडणार नाही. आजीला मार्क द्या ना मग. मी हा, मी दिलं तर रे ग म प ध नी. आजोबा, आणि मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय, कारण तुमच्यामुळे आज आम्हाला इतकी गोड लागणारी आजी मिळाली आहे. तुझी खैर नाही सांगतो हा. माझ्या समोर माझ्या बायकोची तुकडे स्तुती करायला लागलायस हा. ऋषी कपूर, जरा सांभाळून तिथं माझ्याकडे पुढे येऊ नको सांगतो तिथं हा.